महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जनप्रहार कामगार संघटना तुमचे उद्या दिनांक 12 ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे जनआक्रोश मोर्चात धडकणार आहे। बांधकाम कामगारांचे कायद्याअंतर्गत नोंदणी व लाभासाठी ट्रेड युनियन ऍक्टनुसार नोंदणीकृत कामगार संघटनेकडून घेण्यात यावी। केंद्राचे प्रशासन धोरण लागू करणे, तालुका कामगार सुविधा केंद्र भ्रष्टाचाराचे ठिकाण झाले असल्यामुळे ते बंद करण्यात यावे। कल्याणकारी मंडळाचे सोशल ऑडिट झाले पाहिजे। कर्नाटक, राजस्थान राज्याच्या धर्तीवर नोंदणीकृत लाभार्थी कामगारांची नावे, गावे, रक्कम पोर्टलवर जाहीर करण्यात आली पाहिजे। अशा विविध मागण्यांसाठी उद्या मुंबई येथे आझाद मैदानावर जनआक्रोश मोर्चा धडकणार असून जास्तीत जास्त संख्येने कामगारांनी हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मी सिद्धार्थ घनसावंत, प्रदेशाध्यक्ष मराठवाडा जनप्रहार कामगार संघटना। आमच्या उद्या मुंबई येथे जनआक्रोश मोर्चा येणार आहे। यामध्ये प्रामुख्याने जे कामगारांचे काम व्यवस्थित होत नाहीत, वेळेवर होत नाहीत, या संदर्भात हा मोर्चा आहे। यामध्ये प्रामुख्याने मागण्या आमच्या अशा राहणार आहेत की ही प्रशासन धोरण लागू करावं। त्यानुसार जे कामगारांच्या नोंदणीचा जो मुद्दा आहे तो फक्त रजिस्टर्ड संघटना आहेत, त्या रजिस्टर्ड संघटनेकडूनच कामगारांचे नोंदणी फॉर्म भरण्यात यावेत। आणि जो भांडे पेटीचा सध्या आता जो विषय चालू आहे, तर हे भांडे पेटी वाटप न होता कामगारांना थेट रोख रक्कम त्यांच्या अकाउंटला देण्यात यावी। यासह विविध विषयाच्या मागण्यासह आमचा मोर्चा उद्या मुंबई येथे आझाद मैदानावर दुपारी ठीक 12 वाजता येणार आहे। जनतेस सर्व कामगार बांधवांस आवाहन करण्यात येते की आपण उद्या मुंबई येथे आझाद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे।